तर महायुतीच्या जागावाटपासंदर्भातली पुढील बातमी आहे। महायुतीच्या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादीला लोकसभेच्या 4 ते 6 तर शिवसेनेला 10 ते 12 जागा आणि उरलेल्या जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे। काही जागांवर भाजप उमेदवार देत शिंदे आणि अजित पवार गटाला लोकसभा जागा द्यायच्या हालचाली देखील आहेत आणि या जागावाटपाबाबत महायुतीच्या नेत्यांची अमित शहांसोबत पुन्हा बैठक होणार आहे। 1 ते 2 दिवसात जागावाटपावर अंतिम तोडगा निघणार असल्याची माहिती मिळते आहे। महायुतीचं जागा वाटप लवकरच पूर्ण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही व्यक्त केला। दिल्लीतील बैठक सकारात्मक झाली आहे। एकाच बैठकीत सर्व निर्णय होतील अशी परिस्थिती नाही। 80% काम झालेलं आहे, 20% काम बाकी आहे। फोनवरून चर्चा सुरू असल्याचंही यावेळेस त्यांनी म्हटलंय। दिल्लीतली बैठक ही सकारात्मक झालेली आहे। एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती नाहीये, पण मी हे म्हणू शकतो की 80% आमचं काम हे कालच्या बैठकीत संपलेलं आहे। 20% जे आमचे आता म्हणजे बसलो जरी नसलो तरी आपापसात फोनवर चर्चा चालली आहे। ज्या काही थोडे बहुत आमचे विषय राहिले आहेत, मला विश्वास आहे आम्ही लवकरच हे पूर्ण करू शकू।